इयत्ता 8वी कविता 4थी नव्या युगाचे गाणे भाग 1. मुलांनो, आज आपण वि. नेमाडे यांची नव्या युगाचे गाणे ही कविता पाहणार आहोत. वि. नेमाडे हे कवी आणि लेखक आहेत. अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात खूप बदल होत आहेत. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवामध्ये नव्या आशा निर्माण होत आहेत असे कवी या कवितेतून सांगत आहेत. चला तर मग ही कविता आता आपण पाहूया. अणुरेणूतून शब्द प्रगटती, चला चला पुढती, चला चला पुढती. विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. मुलांनो, जेव्हा मानवी जीवनात काही मोठा बदल घडून येतो तेव्हा नवीन युग सुरू झाले असे म्हणतात. या कवितेत कवी म्हणत आहेत की अणुरेणू म्हणजे सूक्ष्मातील सूक्ष्म कण. या कणाकणातून आपल्याला प्रगतीचा संदेश मिळत आहे. ते आपणास पुढे चला पुढे चला असे सांगत आहेत. काही वर्षांपूर्वी आपल्याला कोणत्याही व्यक्तीसोबत संदेश वहन करण्यासाठी पत्र हे एकच साधन होते. त्यानंतर जेव्हा टेलिफोनचा शोध लागला तेव्हा संपर्क साधणे त्यामुळे थोडे सोपे झाले. नंतर मोबाईल आले. आता तर कितीतरी दूर अंतरावरच्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष तिथे न जाता व्हिडिओ कॉलच्या मदतीने पाहूही शकतो. अशा प्रकारे विज्ञानामुळे दिव्य क्रांती घडून माणसाच्या जीवन पद्धतीत अनेक बदल घडून येत आहेत असे कवी या कवितेच्या ओळीतून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. नवयुग आले प्रभातयाची, पहा दिसत दिव्य. शून्यामधुनी विश्व उभारू, जिद्द असे भव्य. कवी येथे म्हणत आहे की विज्ञानाचे नवीन युग अवतरले आहे आणि त्याची तेजस्वी आभा सर्वत्र पसरली आहे. याचा अनुभव आपण सर्वजण घेतच आहोत. मुलांनो, शून्यातून विश्व उभारणे म्हणजे जिथे मुळात काही नाही तिथे नवनिर्मिती करणे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये नवीन गोष्टी निर्माण करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. त्या जिद्दीवर आम्ही नवे युग निर्माण करू शकतो असे कवी सांगत आहेत. पहा, पूर्वी ओसाड असलेल्या जमिनीवर माणसाने सुंदर शहरे वसवली आहेत. धरणे बांधून पाणी पुरवठ्याची सोय केली आहे. रस्ते पूल बांधले आहेत. यालाच म्हणतात शून्यामधून विश्व उभारणे.